कथेचं नाव आहे आईचा हात. कोकणातील एका छोट्याशा गावात जानकी नावाची एक विधवा स्त्री राहत होती. पतीच्या मृत्यूनंतर तिने एकुलता एक मुलगा अभिजित याला मोठं करण्यासाठी स्वतःचे तारुण्य, स्वप्न आणि सुख सर्व काही बाजूला ठेवलं होतं. तिचं घर साधं, भिंतींवर चुन्याचा थर आणि अंगणात फुललेला मोगरा, पण त्याच अंगणात तिने मुलासाठी आयुष्य उभं केलं होतं. सकाळी ती मासळी विकायला जायची, दुपारी शेतात काम आणि रात्री चुलीपाशी भाकरी भाजताना शरीरातून ओघळणारे घामाचे थेंब. पण तिला कधी थकवा जाणवला नाही. अभिजित हुशार होता. तो शाळेत नेहमी पहिला क्रमांक मिळवायचा. जानकीचा एकच ध्यास होता, माझा मुलगा शहरात मोठा अधिकारी होणार. अभिजित कॉलेजला गेला, तिथे नोकरी मिळाली आणि मोठ्या शहरात स्थायिक झाला. काळ जसं गेला, अभिजितचं आयुष्य शहराच्या गतीने पुढे गेलं. ऑफिसची कामं, मित्रपरिवार आणि नंतर विवाह. आईला भेटायला तो वर्षातून फक्त एकदाच यायचा. जानकी मात्र रोज सकाळी अंगणात बसून त्याची वाट पाहायची. एकदा गावात वादळ आलं. पावसाने झोपडीचं छप्पर उडालं. तरीही जानकीने मुलाला काही सांगितलं नाही. त्याला त्रास कशाला द्यायचा? पण हिवाळ्यातल्या एका थंड सकाळी ती अंगणात बसून अभिजितच्या फोटोशी बोलत होती. बाळा, तुझा हात धरून शहरात फिरण्याचं स्वप्न अजून जिवंत आहे. त्याच दिवशी गावात टपाल आलं. अभिजितचं पत्र होतं. आई, पुढच्या महिन्यात तुला शहरात घेऊन जाणार आहे. जानकीच्या डोळ्यात पाणी आलं. ओठांवर हसू उमटलं. पण नशिबाने वेगळीच गोष्ट ठरवली होती. पुढच्या आठवड्यात गावातल्या मंदिरात घंटा वाजत होत्या. जानकीचं हृदय शांत झालं होतं. तिच्या हातात अजूनही अभिजितचं पत्र घट्ट पकडलेलं होतं. अभिजित घाईघाईने गावात पोचला, पण उशीर झाला होता. त्याने आईच्या हाताला धरलं. तो हात आता थंड झाला होता. डोळ्यातून अश्रू वाहत होते. मनात एकच आवाज घुमत होता, आई, फक्त एक दिवस आधी आलो असतो तर तुझा हात कधीच सुटला नसता. ही कथा आपल्याला सांगते, प्रेम आणि माणसं जिवंतपणे जपा, नंतर उशीर होतो.